प्रत्येक माणसाने लक्षात ठेवावं, धन आलं ना देव निघून जातो, श्रीमंती आली सुख निघून जातं, आनंद निघून जातो. जितकी श्रीमंती वाढेल तितका देव दूर जातो. म्हणून श्रीमंत माणसं झोपताना देखील असुरक्षित असतात. गोळ्या घ्याव्या लागतात झोपेच्या. गरिबाला उठावं लागतं, उठ सकाळ झाली. केवळ सकाळच नाही झाली, देवाच्या आशीर्वादाशिवाय भगवान श्री ज्ञानोबराय सांगतात, मी माझ्या कर्तृत्वाने उत्तम कर्माने 4 मुक्ती साध्य केल्या. ज्ञानोबराय सारख्यांना कर्म करावं लागतं, पुण्य पोसावं लागतं, योग्य कर्म करावं लागतं. तुम्ही आम्ही फार सामान्य माणसं आहोत. म्हणून ज्ञानोबरायावर आक्षेप घेत असताना विद्वान मंडळी किंबहुना इतर मंडळीने हे लक्षात ठेवावं, कर्माला ज्ञानोबराय महत्त्व देतात, पण त्या कर्माला महत्त्व देतात जे निरपेक्ष कर्म आहेत, नैष्कर्म्य आहेत, आणि त्या कर्मातून कुठलीही अपेक्षा नाही असं कर्म पाहिजे. म्हणून साधी येल्या साध्य केल्या. आता आपण थोडा वेगळा विचार करू. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, या देवाच्या दारात येण्यापर्यंत पहिले त्याचे द्वारी उभा क्षणभरी, या देवाच्या दारात येण्यापर्यंत पहिले ते 2 द्वार आपण पूर्वरंगामध्ये पूर्वार्धामध्ये पाहिले. ज्ञानियाचे दार आराधिते. इथे जो शब्द मी विषय अर्धा ठेवला होता तो महत्वाचा विषय. देखावया चतुर, अत्यंत ज्ञानोबरायांचा महत्वाचा शब्द आहे. देखावया. परब्रह्म सृष्टीमध्ये निरंतर आहे. परमेश्वराचा वास सृष्टीमध्ये कणाकणामध्ये निरंतर आहे. तो दिसत नाही ही आपली समस्या आहे. 2 गोष्टी असतात. एखाद्याला वस्तू नसते, दाखवावी लागते. वस्तू असते, दिसत नाही. हे 2 भाग आहेत. परमेश्वर नित्य निरंतर कणाकणामध्ये व्याप्त आहेत. म्हणून परमेश्वराची बाजूच संपलेली या अभंगामध्ये, हरिपाठामध्ये. आपला प्रश्न आहे, आपल्या समस्या आहेत. हरिपाठ आपली समस्या आहे आणि हरिपाठामध्ये हे शिकवलं गेलेलं आहे. तुम्ही योग्य व्हा तर तुम्हाला कळेल. आणि वर्तमान काळामध्ये, हायब्रिडच्या काळामध्ये म्हणता येईल, जे जिथे गावरान धान्य संपलेलं आहेत, फळं धान्य सगळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे जन्माला आलेले, कस राहिलेला नाही, आयुष्य कमी पडलेले आहेत, लवकर लवकर मुलांना चष्मे लागलेले आहेत, लवकर लवकर तारुण्य जात आहे लोकांचं. अशा युगामध्ये अभ्यास करण्याकरता जर आपण गेलो तर फार अभ्यास कठीण होईल. म्हणून ज्ञानोबरायांनी जेवढे ग्रंथ रचना भारतीय संस्कृतीला मान्य आहेत असे एकमेव ऋषी म्हणजे महर्षी व्यास. एकमेव ऋषी. 4 वेदांचं विभाजन करून प्रसिद्धीला आणणारे महर्षी वेदव्यास, महाभारत लिहिणारे महर्षी वेदव्यास, 18 पुराणाचा विस्तार करणारे महर्षी वेदव्यास. आता यांची जर आपण संख्या पाहिली ग्रंथांची, इतका अभ्यास प्रत्येकाला या काळात करणं शक्य नाही. मग काय असतं, खूप गंभीरतेनं ऐका बरं का. हरिपाठ आहे, ज्ञानी माणसाने लिहिलेलं एक आहे आणि ज्ञानी माणसाचे संकेत एक आहे. माझ्याजवळ जे काही माझे जुने विद्यार्थी आहेत ना, त्यांना मी कधी काही शिकवत नाही, पण मला काय पाहिजे ते ना माझ्या संकेतावरून कळतं. तुम्हाला कळालं का? सांकेतिक भाषा म्हणतात. काही बोलायचं नाही मला, त्यांना तोंडातून शब्द काढलेला नाही मी, पण मी जर त्यांच्याकडे पाहिलं, त्याच्या लक्षात येतं मला काय अपेक्षित आहेत. याला सांकेतिक भाषा म्हणतात. आणि सांकेतिक भाषा कळणाराच खरा कळणारा असतो. आणि या सांकेतिक भाषेचं वर्णन ज्ञानोबराय करतात. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे, ते खुणा म्हणजे काय? सांकेतिक भाषा आहे. व्यास कोण आहेत? 4 वेद, शास्त्राचे जनक, वेदांताचे, 18 पुराणाचे. त्यांचं सगळं वाचण्यापेक्षा ज्ञानोबराय म्हणतात बरं का, सगळं वाचण्यापेक्षा त्यांची खूण काय, ते कोणत्या खुणीने बोलतात एवढं समजून घ्या. इतका शॉर्टकट हरिपाठ आहे. सगळं वाचण्याची गरज नाही आहे, सगळ्याचा अभ्यास करण्याची गरज नाही. सगळं ज्यांनी लिहिलंय त्यांचा संकेत व्यासाची या खुणा. राणा कुठला आहे? द्वारकेचा. द्वारकेचा राणा राहतो कुठे? किती सुंदर बोलतात तुम्ही लोक. पांडवाला घर होतं का? कधी तुमच्या आयुष्यात विचार केलाय तुम्ही? कृष्णाची आणि पांडवाची भेटच वनवासामध्ये झाली. पहिली भेट आहे ती. कृष्ण आणि पांडव जेव्हा पहिले भेटले तेव्हा ते कुठे होते? वनवासामध्ये. आणि जेव्हा त्यांना राज्य मिळालं तेव्हा ते द्वारकेला परत आले. कृष्ण मग राहिले कुठे? द्वारकेचा राणा. पांडवाला घरच नाही. हे हरिपाठ आहे, खुणा. व्यासाच्या खुणा. पांडवाच्या घरात राहिलेच नाहीत. घर तयार झाले की निघून येतात.
याला गंमत समजू नका बरं का. इतका गोड प्रसंग आहे. महाभारताचं राज्य ज्यावेळेस मिळालं आणि युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला, दुसऱ्या दिवशी कृष्ण निघाले. एक सार्वभौमपद. सार्वभौमपद म्हणजे राजकारण, जगस्पृहे. जग शब्दाचा अर्थ केवळ भारत नाहीत, जगात जेवढे 7 खंड असतील, देश असतील, सगळे राजकारणाची त्यांना हौस. म्हणून कुठलाही माणूस बघा, ज्ञानेश्वर चर्चाच करत नाही. तो आम्हाला भेटला तरी म्हणतो कोण निवडून येणार. म्हणजे महाराज आहे हे सुद्धा भान नाही राहत. राजकारणी आले तर विचारूच नका, ते म्हणतात आशीर्वाद द्या. गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा नाही. जग स्पृहे म्हणजे इच्छा करतं. आस्पद, सार्वभौमपद. आणि दुसरी माणसाची, दोनच इच्छा आहेत बरं का माणसाच्या, राजकारण आणि दुसरी इच्छा आहे न मरणे निर्विवाद जगा पडी. मी मरू नये असं प्रत्येकाला वाटतं. असं माऊली म्हणतात. तुमचं काही वेगळं असेल तर मला सांगा बरं का. 2 इच्छा असतात आणि भीम त्यातलाच. आपली जी कथा आहे, शेवटपर्यंत म्हातारपणापर्यंत उचलता यावे. अर्जुनाला विचारलं देवा ज्ञान लक्षात असावं. नकुल सहदेवांना विचारलं. सहदेव ज्ञानी होता, त्यांनी सांगितलं मरेपर्यंत माझ्या बुद्धीने धोका देता कामा नयेत. म्हणजे श्लोक आणि सूत्र विसरता कामा नये. आणि नकुल देखणा होता. नकुलाचं वर्णन आलेलं आहे. ज्यावेळेस निघाले नकुल, तो इतका देखणा होता त्यांनी अंगाला चिखल लावला. कारण की त्याचं सौंदर्य इतकं होतं, त्याला कुणी पळवून जातं काय, मला कुणी नेतं कायची भीती वाटत होती. एवढा देखणा नकुल होता. आणि त्यांनी संपूर्ण अंगाला चिखल लावला आणि मग वनवासामध्ये गेला. सौंदर्य जपावं लागतं. कधी कधी सौंदर्य समस्या पण होते, ती नकुलाच्या बाबतीमध्ये. आणि या 5 पांडवाची आई कुंती जिवंत होती आणि ती रडत होती. परमार्थ म्हणजे काय ते सांगतोय तुम्हाला. संकेतिक खुंट. आत्या होती कृष्णाची. विचारलं का रडतेस तू. काही नाही देवा, आतापर्यंत तू आमच्या पाठीशी उभा होतास, आमच्या जवळ होतास. आम्ही वनवासात असताना तू आमच्या जवळ होतास, दुःखात आमच्या जवळ होतास. आज राज्य आलं आणि तू सोडून चाललास. प्रत्येक माणसाने लक्षात ठेवावं, धन आलं ना देव निघून जातो. श्रीमंती आली सुख निघून जातं, आनंद निघून जातो. जितकी श्रीमंती वाढेल तितका देव दूर जातो. म्हणून श्रीमंत माणसं झोपताना देखील असुरक्षित असतात. गोळ्या घ्याव्या लागतात झोपेच्या. गरिबाला उठावं लागतं, उठ सकाळ झाली. केवळ सकाळच नाही झाली, शब्द फार सुंदर आहे, सूर्य डोक्यावर आला. नाही, झोप आहे, अहो सुख आहे ते. 2 शब्द लक्षात ठेवा. इतर प्राण्याप्रमाणे मनुष्य देखील प्राणीच आहे. इतर प्राण्याप्रमाणे मनुष्य देखील, त्याला सुद्धा भूक लागते, पशुला सुद्धा भूक लागते. एवढ्यामध्ये आपण साम्य आहोत. त्याला सुद्धा परिवार आहे, आपल्याला परिवार आहे. प्राणी पण जपणं आणि प्राणीपणापेक्षा मोठं होणं, त्याला संत आणि साधक असं म्हणतात. जर आपण याच गोष्टी जपल्या, परिवार जपला, धन जपलं, घर जपलं, आपण प्राणीच राहू, आपल्यामध्ये प्रगती नाही होणार. आणि मग सुख आल्याबरोबर देव निघून चालला. ती कुंती रडता रडता देवाला म्हणते, देवा सगळ्याला तो दिलंच ना, मग मी सुद्धा म्हणते. भागवतामधला श्लोक आहेत, विपद संतु पदे पदे. भागवतातले शब्द आहेत कुंतीचे. देवा पदोपदी दुःख दे. पदोपदी विपदा हा संतु पदे पदे. प्रत्येक पावलागणीच देवा मला दुःख दे. कारण की जिथे जेवढं दुःख येईल ना तेवढं तू माझ्या जवळ राहशील. कुंतीच्या बोलण्यापेक्षा पुढचा एक टप्पा सांगतो, ज्याचा विश्वरूप दाखवला अर्जुनाला. अर्जुन युद्ध करत नव्हता पहिल्या अध्यायामध्ये. आणि ज्ञानोबाने खूप सुंदर कारण सांगितलं. देवा वध करी गोत्रदांचा. ओव्या लक्षात ठेवा बरं का. वध करी गोत्रदांचा, वसवटा होऊनी दोषांचा. भावकीचं जर खाल्लं ना, वसवटा म्हणजे साठा, कोठार, दोषांचं कोठार आपण तयार होतो. वसवटा होऊनी दोषांचा. पुढचा शब्द अतिशय महत्वाचा आहे. मज जोडीला तो हातीचा दूर होसी. शब्दाचं गांभीर्य लक्षात ठेवा. देव कधीही मिळत नाही, देव जोडावा लागतो. साध्य येल्या विसरू नका. देव कधीही मिळत नाही, देव जोडला जातो. हे अर्जुनाचे शब्द आहेत. मज जोडीला तू हातीचा दूर होसी. देवा जर माझ्याकडून पाप घडलं ना, मी या समोर असणाऱ्या नातेवाईकांना जर मारलं ना, दोष वाढेल, पाप वाढेल. आणि पाप वाढल्या वाढल्या देवा तू निघून जाशील, मला युद्ध करायचं नाही. आणि गीतेचा अंतिम श्लोक सांगतो बरं का. हा शब्द पहा, माझा जोडीला तू हातीचा दूर होसी, पाप माझ्याकडून होईल. आणि गीतेचा अंतिम श्लोक सांगतो, अंतिम श्लोक,
सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. तू युद्ध कर, जेवढं पाप होईल त्या पापातून मी तुला मुक्त करतो. मग त्यांनी धनुष्य उचललं. पापाला घाबरा, त्यांनी धनुष्य उचललं. पापाला घाबरा. करताना फार बरं वाटतं पाप, एकदा चिकटलं ना दोष जात नाही, हे लक्षात ठेवा. आणि पापियाच्या ठाई मोक्षू न वसे, सुख समाधान नाहीच. विज्ञान कितीही पुढे जाऊ, कितीही लोक नास्तिक हो, कितीही धर्माला अध्यात्माला न मानो, चेहरा सांगतो समाधानी नाहीत म्हणून. ही ज्ञानेश्वरी आहे. माझा जोडीला तो हातीचा दूर होसी. आणि एक शब्द खूप गोड आहे, कवनाच्या मणी उरीजे. ज्ञानेश्वरीचे शब्द गंभीरतेने घ्या. कवनाच्या मणी उरीजे. हे जरा भाषा कळत नाही तुम्हाला, समजून सांगतो. त्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, प्रवचन आहे. सांगे कवनाच्या मणी उरीजे. एखादा माणूस गेला ना, त्याच्या स्मृती आपल्या अंतःकरणात राहतात. त्याच्या स्मृती आपल्या अंतःकरणात राहतात. जर चांगलं केलेलं असेल तर. ज्ञानेश्वरी आपल्या अंतःकरणात आहेत, गाथा आपल्या अंतःकरणात आहेत, हरिपाठ आपल्या अंतःकरणात आहेत, स्थिरावलेला आहे आपल्या अंतःकरणामध्ये. मग पापी लोकांचे ग्रंथ का नाही लक्षात राहत? कविता का लक्षात राहत नाहीत? विषय वर्णन करणारे गाणे का लक्षात नाही? काही काळ राहतात, दुसरं आले की पहिले गेलं, तिसरं आले की दुसरं गेलं. का जीवनामध्ये पुण्य नाही, त्या ठिकाणी सशक्तपणा नाही, स्थिरावणं नाही. पण ज्ञानोबा समजून सांगतात पाप महत्वाचं आहे. आणि जेव्हा भगवंत खात्री देतात, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, मग धनुष्य उचलतो. अर्जुन म्हणतो, देवा तू जबाबदारी घेतो ना पापाची? करिष्ये वचनं तव. तू सांग काय करायचंय, मी मारतो त्याला. पाप मनुष्याच्या जीवनाला बर्बाद करणारी वस्तू आहे. पाप श्रीमंती असेल, मान असेल, समाधान आणि सुख राहणार नाही. कुंती माता सांगते, विपद संत पदे पदे. देवा तू जर जवळ ठेवायचं असेल ना, दुःख तुला जवळ ठेवतं. सुखामध्ये देव आठवत नाही, सुखामध्ये देवाचं भजन होत नाही, सुखामध्ये देवाची आठवण येत नाही. कुंती सांगते, राज्य आलं की देव निघून गेले. आणि ज्ञानोबा सांगतात, द्वारकेचा राणा दुःखामध्ये पांडवाच्या घरात आहे, सुखात नाही. राज्य आल्यानंतर नाहीत, युधिष्ठिर राजा झाल्यानंतर नाहीत. देव एवढा क्रूर आहे, एवढा क्रूर आहे, तुम्ही कल्पना करू शकत नाहीत. ज्याला विश्वरूप दाखवलं त्याच अर्जुनाचा अपमान सामान्य सामान्य लोकांनी केला अरण्यात असताना. फार सुंदर प्रसंग आहे. भगवंत निजधामाला जात असताना दारुक नावाचा सारथी होता, त्याला सांगितलं अर्जुनाला बोलवून आण आणि त्याला माझा निरोप दे. द्वारका पाण्यामध्ये बुडणार आहे, जे काही शिल्लक असेल ते धन आणि स्त्रिया घेऊन जा आणि त्यांना आश्रय दे. मी तुमचं रक्षण केलंय, तुम्ही माझं रक्षण करा, माझ्या परिवाराचं रक्षण करा. अर्जुन जेव्हा सगळं घेऊन जातो ना, एक निसर्ग फार विचित्र आहे. निसर्ग आहे ना फार विचित्र आहे. आणि निसर्गाचा अभ्यास करा, तुम्हाला सगळे ज्ञान प्राप्त होतील. धृतराष्ट्र राजा असताना पांडव गुलाम होते आणि पांडवाच्या पत्नीचं वस्त्रहरण केलं होतं. राजा कोण आहे? धृतराष्ट्र. त्याच्या समोर त्याच्या सुनेचं, पांडवाच्या पत्नीचं वस्त्रहरण होत होतं त्याच्या दरबारात. तोच दरबार युधिष्ठिराचा झाला आणि त्याचे तुकडे खाण्याची पाळी धृतराष्ट्रावर आली. याला निसर्ग म्हणतात, याला काळ म्हणतात. काळ माफ करत नाही कुणाला, कधी बदलेल, भाजी कधी बदलेल काही सांगता येत नाही, परिवर्तन कसं होईल काही सांगता येत नाही. हाच अर्जुन आहे. द्वारकेतून घेऊन जात असताना जिथे महाभारत झालं होतं, जिथे द्रोणाचार्याला भीष्माला मारलं होतं, त्याच रस्त्याने चालला होता. आणि माणसाचा खच पडल्यामुळे जंगल तयार झालं होतं 36 वर्षामध्ये. आणि त्या 36 वर्षामध्ये त्या जंगलामध्ये डाकू राहायला आले होते आणि ते डाकू येऊन याला लुटतात अर्जुनाला. ते प्रसंग फार छान आहे, ऐकण्यासारखा आहे. त्यातला महत्वाचा श्लोक आहे विष्णू पुराणामध्ये, याचं अतिशय सुंदर वर्णन आलेलं आहे. ते लुटणारे जे भिल्ल असतात ते आले होते समोर. अर्जुन म्हातारा झालेला होता बरं का. सगळ्या म्हाताऱ्यांनी हे लक्षात ठेवावं. कधी काळी ते पराक्रमी होते, कधी काळी आपण पराक्रमी होतो, कधी काळी आता नाही. हे कायम लक्षात असलं पाहिजे. आणि हे अर्जुनाच्या लक्षात नव्हतं म्हणून तुमच्याही लक्षात राहत नाही. तरुण पोराचं आणि बापाचं जे भांडण आहे ना, ते काळावरूनच भांडण आहे. आमच्या काळात असं नव्हतं. तो म्हणतो तुमचा काळ
तुम्ही म्हणा. ती छोटे छोटे मुलं, निसर्गाने अर्जुनाची चेष्टा तरी किती करावी हो. छोटे छोटे मुलं 12-13 वर्षाचे, विष्णू पुराणात वर्णन आलेले आहेत. ते रथावर चढतात अर्जुनाच्या, आणि तो त्यांना आपला इतिहास सांगतो. अरे मी कोण आहे, माझे 10 नाव आहेत, धनंजय, अर्जुन, किरीटी, 10 नावाने मी महाभारत जिंकलेला आहेत, मी राजा आहे पृथ्वीचा, युवराज, सगळं सांगतो. जंगलातली पोरं आहेत, त्यांना राजा म्हणजे काही हेच माहित नाही ना. नाही कळालं. राजा म्हणजे काही माहिती तर पाहिजे ना. आमचे गुरुजी फार सुंदर दृष्टांत सांगतात. एका ज्योतिषीने भविष्यवाणी केली की उद्या 1 ते 2च्या दरम्यान पाऊस पडणार आहे, त्यात माणसं वेडे होतील. स्वामीजींचा दृष्टांत आहे आमच्या. 1 ते 2च्या दरम्यान पाऊस पडेल, त्या पावसात फिरू नका, माणसं वेडे होतील. माणसं आता सारखे काय करणार आहे, करोना, काय करणे करोना. ते तर गेले, पाठीमागं रोना. ऐकलं नाही लोकांनी. पाऊस पडला, निघले माणसं. ते पाणी पडलं तासाभरात, काय त्याच्यामध्ये वातावरण खराब असेल, सगळे लोक वेडे झाले. ते नाचत नाचत राजवाडे पुढे आले. प्रधान आणि राजा म्हणलं आपण नाचायला सुरुवात करा. जर आपण नाही नाचलो तर हे इडे आपल्याला मारून टाकतील. नाही कळालं. राजा आणि प्रधान वेडे नसताना वेड्यात राहण्यासाठी खोटं खोटं का होईना पण नाचावं लागतं. नाचायला सुरुवात केली. प्रधान म्हणलं असं कसं काय, आपण शहाण्याचे राजे होतो, यांचे नाहीत.